साधारणपणे ज्यावेळेला ही योजना जून महिन्यामध्ये 2024 मध्ये लॉन्च झाली, जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं. आम्ही ज्यावेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे 2 कोटी ते 2.5 कोटी लाभार्थी असतील असं एक आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता. रजिस्ट्रेशन 2,63,00,000पेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती. पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो. तसंच आम्ही कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून, अशा वेगवेगळ्या विभागाकडून, सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो. आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या 2-3 महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी आणि त्याच्या आधी सुरू होती आणि 2,63,00,000पैकी जवळपास 2,43,00,000 2,47,00,000 इतकी आपली लाभार्थ्यांची संख्या ही 3-4 महिन्यासाठी त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला. मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे 500 आणि नमो शेतकरीमधून 1000 असं त्यांच्या अकाउंटला तो लाभ मिळत राहिला. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये 26 लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून. आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे म्हणजे जे काही 2,63,00,000 2,70,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे. आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो बायफर्केट करण्याचं चालू आहे. ह्या 26 लाखापेक्षा मध्ये असे कैक जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत, पण तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे. एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता. तर तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये 12 का 14,000 असा आहे की जे पुरुषांच्या नावाने अर्ज असं नाही पण पुरुषांचे अकाउंट्स असे त्याच्यामध्ये सापडलेत. आता ते आम्ही स्क्रुटनाइज करतोय की त्या लाभार्थी महिला आहेत, कदाचित त्यांचं बँकमध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलंय का. कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं. कारण त्या तिथपर्यंत आजपर्यंत वैयक्तिक महिलांना लाभार्थीची स्कीम कधी एकही आलेली नव्हती. सो जी होती ती कुटुंबासाठी होती. सो ते त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ म्हणजे जे काही पुरुष असतील त्यांच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो लाभ जात होता. दिस इज द फर्स्ट स्कीम ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या थेट अकाउंटमध्ये लाभ देतो. सो काही अशा महिला लाभार्थी होत्या ज्या नावाने फॉर्म भरलेले आहेत पण पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे, भावाचं दिलं असेल, वडिलांचं दिलं असेल, पतीचं दिलं असेल, तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड. कदाचित ती महिला लाभार्थी पात्र असू शकते बरोबर पण तिचं अकाउंट वेगळं असू शकतं. तो त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक स्क्रुटिनी चालू आहे. त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत आणि त्या 26 लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही. बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू ॲनालाइज इट आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे आणि त्याच्यातून पण ज्या 26 लाखामधनं जे पात्र असणार आहेत त्यांना लाभ चालूच राहणार आहे. अगदी जे अपात्र असतील त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल, डिस्कंटिन्यू करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता बरोबर. त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्न होऊन आता दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत त्याच्यामुळे आम्ही योजनेसाठी पात्र नाही. मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरीमध्ये ते जमा करून घेतले आणि आत्ताही जे सरकारी हे आलेले आहेत सेवार्थचा जो डेटा मिळालेला आहे
तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्यावर तशाच पद्धतीनं हे केली जाईल, म्हणजे कारवाई केली जाईल. बरोबर. पण ताई, विरोधकांकडून या संदर्भामध्ये अनेक टीका करण्यात आल्या, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीच्या वेळेस मग घाई सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात आले आणि मग त्यानंतर आता एक एक गोष्टी त्यातून बाहेर येत आहेत, असं काही आहे का? हे साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे 2,60,00,000पेक्षा जास्ती होतं आणि आपण जो लाभ देतो हा 2,40,00,000, 2,45,00,000 किंवा 47,00,000 इज द मॅक्स दॅट वी रीच. आणि जर स्क्रुटिनी केलीच नसती तर तो 2,63,00,000 महिलांना गेला असता, तो 2,47,00,000वर थांबलाच नसता. त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत, यांच्याकडून जितकं स्क्रुटनाइज करता आलं तितकं केलेलं आहे. पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते, ती कृषी विभागाची असेल, तर याची माहिती महिला बालविकास विभागाकडे असण्याचं काहीच कारण नाही. हा डेटा हा त्याच विभागाकडे असणार आणि त्याचा ॲक्सेस हा महिला बालविकास विभागाकडे असणं हे काही शक्य नाही, बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ॲक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट. दुसऱ्या विभागाला तो ॲक्सेसिबल असण्याचं काही कारण नाही. जसं जसं त्या विभागाकडनं तो प्राप्त होतोय तसं तसं आम्ही या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत चालू आहे, बदल करत चाललेलो आहे. त्यामुळे त्या पद्धतीने. आणि विरोधकांचं तर डे वनपासून लाडकी बहीण ही त्यांची सुद्धा आवडती स्कीम राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते म्हणायचे की फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि लाभ देणारच नाही. आज आम्ही एक वर्ष, यशस्वी वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यांच्याकडून हा पण प्रश्न आहे की 2100 कधी मिळणार? 2100 लवकरच करू. पहिलं तर 1500 देत होतो तेव्हाच ते म्हणत होते की राज्यावर किती आर्थिक भार होणार आहे, याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे. आणि आता ज्या वेळेला त्यांना कळते की लाडक्या बहिणी जरा महायुतीच्या सरकारकडे वळतायत, त्यावेळेला मग दुसरा विषय सुरू आहे. पण 2100 5 वर्षाच्या कालावधीमधलं आमचं आश्वासन आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच महायुतीचं सरकार पूर्ण करेल. निश्चितच. ताई, काल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो काही GR काढण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये OBC समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रभर त्यांच्याकडून आंदोलन होत आहेत. काल मंत्री छगन भुजबळ हे न्यूज 18 लोकमतला आलेले होते बाप्पांच्या दर्शनाला, तेव्हा बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की मी नाराज आहे, कारण हा GR काढताना उपसमितीने आमचं जे मत आहे ते विचारात घेतलेलं नाही आहे. त्याबद्दल काय सांगाल? एक तर याच्यामध्ये सगळ्यांची सुरुवातीपासून हीच भूमिका राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही आहे. म्हणजे अगदी भुजबळ साहेबांचंही त्याबद्दल काही हे नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते आरक्षण मिळत असताना OBC घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही सगळ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे आणि ती रास्तसुद्धा आहे. साधारणपणे OBC समाजाच्या एकंदर आरक्षण मिळत असताना वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. अनेक वर्षांचा OBC घटकाचा सुद्धा संघर्ष राहिला होता त्यांचं आरक्षण मिळवताना आणि टेक्निकली, लॉजिकली पूर्ण सगळ्या ह्याच्यानी त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना त्यांच्या प्रचलित असणाऱ्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका ही सगळ्यांचीच त्यानिमित्ताने आहे. भुजबळ साहेबांनी नेहमीच OBCचे हक्क आहेत, त्यांचे अधिकार आहेत, त्याबद्दल ते नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे. आणि काल मला वाटतं मी कारण GSTच्या बैठकीसाठी प्रतिनिधित्व करायला, त्याच्यामुळे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हती. पण जे काही त्याच्यानंतरची जी हे आहे त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि जे काही गैरसमज असतील किंवा जी काही कन्फ्युजन असेल ते त्यांनी दूर करण्याचंही त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका IPS महिला अधिकाऱ्याला ते दमदाटी करताना त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. एक महिला म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता? एक तर एक महिला अधिकारी मला वाटतं त्या प्रोबेशनवर तिथे आहेत, रुजू झालेले आहेत आणि डिरेक्ट IPS अधिकारी ते आहेत. महिला निश्चितपणाने आता या प्रशासकीय कामकाजामध्ये किंवा इवन अधिकारी वर्गामध्ये पण महिलांची संख्या ही वाढताना बघून एका बाजूला नक्कीच त्या गोष्टीचा एक आनंद आणि अभिमानसुद्धा आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपापल्या ठिकाणी ते कामही करत असतात. नवीन त्याच्यामध्ये आपापल्या पद्धतीनं काही इनोव्हेशन्सही आणत असतात. कालचं किंवा परवाचं जे काही प्रकरण आहे ते एका ठराविक भागामध्ये
जे काही शेतकरी आहेत किंवा तिथले जे स्थानिक आहेत त्यांच्या संदर्भातला तो विषय होता. आणि जी काही माहिती कदाचित उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत म्हणजे दादांपर्यंत गेली असेल, ती शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या बाजूची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथं गेलेली होती की त्यांच्यावर काही म्हणजे चुकीची काही कारवाई म्हणजे होती किंवा थोडक्यात त्यांच्यावर काही चुकीची अन्याय माहिती होत होता. त्यांच्यापर्यंत गेली होती. तर त्या एक दोन्ही गोष्टी असतात. एका बाजूला जो ज्याच्यावर तिथं काही कारवाई होत असते त्याची एक वेगळी बाजू असते, अधिकाऱ्यांची एक वेगळी बाजू त्याच्यामध्ये असते. त्यांच्यापर्यंत जे काही संपर्क झाला होता, ज्यांच्यावरती कारवाई होते त्यांच्याकडून झालेला होता. त्याच्यामुळे ती होत असताना त्याच्यामध्ये दादांची भूमिका नेहमी हीच असते की जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल, कारवाई चुकीची होत असेल, तर ती त्यांनी तपासून घ्यावी आणि मग ती त्या पद्धतीनं त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी. जर ती योग्य असेल आणि ते नियमांचं कुठं उल्लंघन करत असतील तर त्यामध्ये त्यांनी नेहमी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. अगदी त्यांचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असला तरी म्हणजे दंडात्मक कारवाई करण्यासाठी पण त्यांनी भूमिका ही स्पष्टपणाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे जर तिथं चुकीचं होत असेल आणि नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. आणि जर नसेल आणि जर तिथं खरंच जेन्युइन केस असेल आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ती पण भूमिका कुठंतरी ओपन माइंडेडनी संबंधित अधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे. आणि साधारणपणे त्यांचा आवाज असा असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की ते दम देत आहेत किंवा पण तो कडक आवाज आहे. नेहमी ते साधारणपणे पण बोलत असतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ते रागावूनच बोलत आहेत किंवा दमच देत आहेत. आणि ते फोनवर बोलत होते, कदाचित कुठे प्रवासात असतील, व्हॉल्यूम थोडा वरखाली होत असतो. त्याच्यामुळे मला शक्यता आहेच, तशी शक्यता आहेच. पण ताई, एक महिला अधिकारी त्या आहेत, त्यांना माहिती आहे समोर उपमुख्यमंत्री बोलतात, तरी त्यांनी क्रॉस व्हेरीफाय करण्याचा 3 वेळा प्रयत्न केला की मग शेवटी दादा म्हणाले की मी व्हिडिओ कॉल करतो जर तुम्हाला जर इतकं कन्फ्युजन. मग आता त्यांच्या धाडसाचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला जाईल का? कोणाच्या महिला अधिकारी. एक तर कसं आहे की कुठलाही प्रशासकीय अधिकारी जरी प्रोबेशनवर असले किंवा जरी तिथं ते त्या ठिकाणी नियमित अधिकारी जरी असले तरी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मला वाटते सरकार चालवणारे हे 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत. मंत्री एक वेळ आम्ही समजू शकतो, कारण समजा जर दुसऱ्या जिल्ह्यातले असले, त्या जिल्ह्यातले मंत्री त्यांना माहिती असणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातले मंत्री जर त्यांच्या खात्याशी काही संबंधित नसेल किंवा काही